आज असा अचानक पाऊस आला आणि मोकार पळापळी करून गेला बरं का. तर मग इकडं आपलं आहे ना, भांडे फिटिंग करायचं काम चालू आहे आणि भांडे फिट करण्यासाठी आपण डायरेक्ट हुका बनवणार आहे बरं का आपल्या शेडला. आता आपल्या शेडचं पूर्णपणे काम आहे ना, पुढल्या 5-10 वर्षाचा विचार करूनच चालू आहे का भक्कम झालं पाहिजे. त्यासाठी आपण काम कसं सोपं होईल का, जेणेकरून या जो दोऱ्या लटकवायच्या ना आपल्याला भांड्याच्या, त्या कमीत कमी वेळेमध्ये लटकून झाल्या पाहिजे, अशा विचाराने आपण या हुका फिट करून राहिलो. तर इकडे शेडचं काम पाहण्यासाठी आमच्या लक्ष्मी आल्या होत्या, म्हणजे आई साहेब आहे ना, अनन्याला समोर आणा अयोध्येला घेऊन आले होते मळ्यामध्ये. आणि माझा इकडे ना भांडे फिट करायचं काम चालू होतं. आपण भांडे आता घरच्या घरीच फिट करून राहिलोय. आता हुका लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता डायरेक्ट आपण आहे ना खालूनच आपले भांडे फिट करून राहिलोय. आता आपलं शेडमधलं प्रत्येक काम आहे ना कमी वेळेत कसं पूर्ण होईल याच विचाराने आपलं काम चालू आहे सध्या. आणि इकडं आपलं भांडे फिटिंग करायचं काम चालू होतं. बाहेर असं पावसाचं वातावरण झालं ते शेडमध्ये काय समजलंच नाही बरं का. मग फायनली म्हटलं पळा पळा म्हणलं आपले कांदे व्हायचे वल्ले. मग म्हणले भांडे नंतर फिट करू आणि आपले कांदे अगोदर झाकून घेऊ. आता आपली चाळ भरून जे कांदे उरले ना ते झाकायचं ना आपल्या डोक्याला हायचो. आता मग काय ते कांदे झाकले बिकले इकडे चाळीचं काय टेन्शन ठेवेल नाही. तुम्हाला तर माहिती आहे आपली पडदा सिस्टीम 2 मिनिटामध्ये पूर्ण चाळ पॅक होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला काही कोणत्याही प्रकारचा पाऊस आला तरी टेन्शन नाही राहिलेलं आता.